आपल्याच पक्षातील एका नेत्याचं मंत्रिपद जाण्याची वेळ आलेली असताना धनंजय मुंडेंनी त्यातही आपदामे अवसर या उक्तीनं आपला फायदा बरोबर शोधला आणि मंत्रिमंडळातील आपल्या कमबॅकचे वेध मुंडेंना आता लागू लागले आहेत. पण ते तेवढं सोपं आहे का? कारण सोयीस्करपणे धनंजय मुंडे जरी विसरले असले की त्यांचे घोळ काय आहेत तरी महाराष्ट्र ते विसरलेला नाहीये. आणि मुंडेंचे हेच घोळ त्यांचे लाडके आणि निकटवर्तीय नेते अजितदादा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा विसरू नयेत हीच अपेक्षा आहे. धनंजय मुंडेंना आता पुन्हा मंत्री होण्याचे कितीही वेध लागले असले तरी या प्रमुख 5 गोष्टी त्यांचे जे कमबॅक आहे ते कठीण करतील हे नक्की आहे. आता हे 5 मुद्दे किंवा या 5 गोष्टी कोणत्या, मंत्रिपदासाठी मुंडे कधीपासून किती धडपड करतायत आणि यातून नेमकं काय निष्पन्न होऊ शकतंय तेच सगळं आपण आजच्या या व्हिडिओतून सविस्तरपणे जाणून घेऊया. हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे संपूर्ण पहा. लगेच व्हिडिओला सुरुवात करते. नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र. सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. सुरुवातीला एक महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचे वेध हे आता काही 2 दिवसांपासून लागलेले नाहीयेत. रमीच्या डावात अडकलेल्या कोकाटेंच्या मंत्रिपदावर तेव्हा जेव्हा गदा आली होती तेव्हापासूनच धनंजय मुंडे स्वतःचं सॉफ्ट रिलॉन्चिंग करताना दिसलेले आहेत. आपण कसं भोगलंय, बीडची विनाकारण कशी बदनामी केली जाते, आपल्याला कशी पुन्हा जबाबदारी हवी आहे, हे तेव्हा सुद्धा मुंडेंनी वारंवार सांगितलं. वरून अजितदादांनी सुद्धा मुंडेंना बहुतेक सगळ्याच प्रकरणामधून तोंडी क्लीन चिट देऊन एक प्रकारे पाठिंबाच दर्शवला. पण मग या सगळ्या प्रकारावर विरोधकांनी टीकेचा भडीमार केला आणि मुंडेंच्या सगळ्या घोळांची आठवण करून दिली आणि मुंडेंचं कमबॅक किंवा कमबॅकच्या चर्चा या त्यावेळी थोड्याशा थंडावल्या. पण आता जेव्हा 30 वर्ष जुन्या प्रकरणामुळे पुन्हा कोकाटेंच्या हातून मंत्रिपद निसटलंय तेव्हा पुन्हा मुंडेंनी आपली सगळी ताकद पणाला लावायला सुरुवात केली आहे. अगदी दिल्लीत अमित शहांपर्यंत मुंडे पोहोचले. पण जर 30 वर्ष जुन्या प्रकरणामुळे कोकाटेंचं मंत्रिपद जात असेल तर नुकत्याच झालेल्या काही गंभीर प्रकरणात अप्रत्यक्ष सहभाग असल्याने नाव येत असलेल्या मुंडेंना मंत्रिपद कसं काय दिलं जाऊ शकतं? हा कुठला न्याय आहे? आता ही गंभीर प्रकरणं नेमकी काय आहेत, कोणती आहेत तेच आपण पुढे पाहणार आहोत. 5 अडचणीचे मुंडेंसाठीचे मुद्दे जे त्यांना कमबॅक करू देऊ शकत नाहीत. त्यातला पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, सरपंच संतोष देशमुख निर्घुण हत्या प्रकरण. छत्रपती संभाजीनगरच्या औरंगाबाद खंडपीठानं या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडचा जामीन फेटाळल्याचा निकाल दिलाय आणि हा मुद्दा धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदासाठी अडचण ठरू शकतो. याचं कारण सत्र न्यायालयानं सुद्धा आता कराड याचा हत्येमध्ये सहभाग असल्याचं म्हणत त्याचा जामीन नाकारलाय. खंडपीठाने हा जामीन नाकारून या सगळ्या प्रकरणाचा मास्टरमाइंड वाल्मिक कराडच असल्याचं अधोरेखित केलंय. आणि धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे संबंध अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहेत. शिवाय हल्ली तर मुंडेंना कराडांची सारखी आठवण सुद्धा येऊ लागली आहे. पण मुंडेंनी कितीही आदळापट केली तरी अमित शहांची भेट घेऊन सुद्धा मुंडेंचं जे मंत्रिपद आहे ते मात्र त्यांना मिळेल की नाही या संदर्भामध्ये साशंकताच आहे. दुसरीकडे औरंगाबाद खंडपीठाचा निकाल हा मुंडेंच्या संभाव्य मंत्रिपदामध्ये एक मोठी अडचण निर्माण करणारा ठरतोय हे सुद्धा पाहायला मिळतंय. कारण इतक्या गंभीर प्रकरणामध्ये अप्रत्यक्षरित्या का होईना पण नाव येत असलेला एक नेता महाराष्ट्राला मंत्री म्हणून पुन्हा हवाय का, हा एक मुख्य प्रश्न आहे. आता दुसरा मुद्दा आहे तो कृषी मंत्रीपदी असताना धनंजय मुंडेंच्या नावे नोंद असलेला घोटाळा. धनंजय मुंडेंवर माजी कृषी मंत्री असताना नॅनो युरिया, नॅनो DAP, बॅटरी स्पेअर आदी कृषी साहित्याच्या खरेदीमध्ये 88 ते 300 कोटींपर्यंतच्या घोटाळ्याचे आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि भाजपा आमदार सुरेश धस यांनी केले. बाजारभावापेक्षा जास्त दरानं खरेदी करून DBT योजना डावलल्याचा दावा सुद्धा यामध्ये करण्यात आला. फेब्रुवारी 2025 मध्ये हे आरोप अतिशय तीव्र झाले आणि तरी सुद्धा मुंडेंनी हे सगळे आरोप तथ्यहीन आणि राजकीय सूडबुद्धीने केले असल्याचं म्हणत फेटाळले. 2025 मध्ये मुंबई हायकोर्टानं या सगळ्या खरेदी प्रक्रियेला क्लीन चिट दिली आणि मुंडेंना मोठा दिलासा दिला. याचिकाकर्त्यांना दंडही ठोठावला. पण तरी सुद्धा विरोधकांनी या प्रकरणाच्या SIT चौकशीची मागणी कायम ठेवली आहे. तरी डिसेंबर 2025 पर्यंत तरी या प्रकरणामध्ये कोणतीही पुढची अपडेट, सरकारी किंवा SIT चौकशी सुरू झाल्याचं अद्याप तरी समोर आलेलं नाहीये. पण मुंडे यांच्यावर आरोप कायम आहेत आणि SIT चौकशीची मागणी सुद्धा होतीये.
आता तिसरा मुद्दा आहे तो बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्याचा। हे प्रकरण जुने 2013 मध्ये धनंजय मुंडेंसह इतरांवर परळीतील संत जगन्मित्र सहकारी सूतगिरणीला बँकेकडून कोट्यावधी रुपयांचं कर्ज घेऊन त्याची परतफेड न केल्याचा आरोप आहे। हे प्रकरण वर्षानुवर्ष प्रलंबित राहिलं। ऑगस्ट 2025 मध्ये अंबेजोगाई जिल्हा आणि सत्र न्यायालयानं जगन्मित्र सूत गिरणी कर्ज प्रकरणी सुमारे 3 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी मुंडे यांचं घर, गिरणी कार्यालय आणि इतर मालमत्तेसंदर्भात कोणताही व्यवहार करण्यावर बंदी सुद्धा घातली आणि मुंडेंच्या अडचणी वाढल्या। तेव्हा सुद्धा मुंडेंनी अशाच पद्धतीनं हे सगळे आरोप फेटाळले आणि हे सगळे राजकीय सूडबुद्धीने केले गेलेले आरोप आहेत असं म्हटलं। डिसेंबर 2025 पर्यंत या प्रकरणामध्ये आतापर्यंत कुठलीही मोठी नवी चौकशी किंवा अंतिम निकालाची बातमी समोर आलेली नाहीये आणि हे प्रकरण अद्यापही न्यायप्रविष्टच आहे। आता चौथा मुद्दा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडेंवर गुंडाराज, बंदुकीराज आणि दहशत पसरवल्याचे गंभीर आरोप हे विरोधकांकडून सातत्यानं होत आहेत। विशेषतः डिसेंबर 2024 मध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येनंतर ज्यात मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड मुख्य आरोपी आहेत, त्यांच्यावर 32 खुनांसह अनेक गुन्हे असल्याचा दावा हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी केला आणि तरीही धनंजय मुंडेंना सारखीच कराडांची आठवण येते। याशिवाय जमीन हडपणं, मारहाण करणं, अपहरण करणं, खोटे गुन्हे दाखल करणं या सगळ्या आरोपांमध्ये मुंडेंचे कार्यकर्ते अडकलेले दिसतात, ज्यामुळे मार्च 2025 मध्ये मुंडेंना या सगळ्या अडचणींमुळे त्यांच्यावर जी काही गदा आली आणि हे जे संतोष देशमुख हत्या प्रकरण हे त्याचा पीक ठरलं। त्यानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला, पण तरी सुद्धा आपण नैतिकतेच्या दृष्टीने हा राजीनामा देतोय असं कुठेही मुंडेंनी तेव्हाही स्वीकारलं नाही। आपल्या काही तब्येतीच्या कारणांमुळे आपण राजीनामा देत असल्याचं मुंडेंनी त्यावेळी सुद्धा सांगितलं। शिवाय शिक्षक आत्महत्या प्रकरणामध्ये सुद्धा मुंडे कुटुंबियांवर दहशत पसरवल्याचा आरोप आहे। मनोज जरांगे पाटील यांच्यासह विरोधकांनी मुंडेंना सह आरोपी ठरवण्याची मागणी सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये केली आहे। मुंडे प्रथेप्रमाणे आपल्यावरचे हे सगळे आरोप राजकीय प्रेरित आहेत आणि आधारहीन आहेत असं सातत्यानं म्हणत ते नाकारतातच, त्यात काही नवीन नाहीये, पण तरी सुद्धा या प्रकरणांमध्ये ते अडकलेले आहेत। डिसेंबर 2025 पर्यंत याही प्रकरणामध्ये SIT चौकशी सुरू झालेली असली तरी मुंडेंविरोधात थेट कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही आणि तरीही हे सगळे आरोप असताना सुद्धा मुंडे हे राजकारणामध्ये आजही सक्रिय आहे। आता पाचवा आणि अखेरचा मुद्दा, धनंजय मुंडे यांच्यावर बीड जिल्ह्यातील मस्साजोग परिसरामध्ये पवनचक्की प्रकल्प उभारणाऱ्या अवादा कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप आहे, ज्यात मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड मुख्य सूत्रधार आहेत आणि त्याने धनंजय मुंडेंच्या परळीतील जगन्मित्र कार्यालयातून कंपनी मॅनेजर सुनील शिंदेंकडे खंडणीची मागणी केल्याचा दावा CIDच्या मार्च 2025 मधील पुरवणी दोषारोप पत्रामध्ये समोर आलेला आहे। हे प्रकरण सरपंच संतोष देशमुख यांच्या डिसेंबर 2024 मधील निर्गुण हत्येशी जोडलं गेलेलं आहे, कारण देशमुखांनी या खंडणीला विरोध केला होता आणि विरोधकांनी मुंडेंच्या मुंबई परळी बंगल्यावर कंपनी अधिकाऱ्यांसोबत खंडणीसाठी बैठक झाल्याचा सुद्धा आरोप केला आणि मुंडेंना याही प्रकरणामध्ये सह आरोपी करण्याची मागणी केली आहे। अर्थातच मुंडेंनी हे सुद्धा आरोप फेटाळलेच आहेत। डिसेंबर 2025 पर्यंत या खंडणी प्रकरणामध्ये SIT चौकशी सुरू असली तरी मुंडेंविरोधात थेट गुन्हा दाखल नाहीये आणि मुंडे आजही राजकारणामध्ये सक्रिय आहेत। आता त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात सामील होण्याची सुद्धा जी काही एक आपण म्हणूया धडपड आहे किंवा वेध आहे ते सुद्धा लागलेले पाहायला मिळतात। म्हणजे फक्त राजकारणात सक्रिय नाही तर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये येण्याची सुद्धा धडपड आता मुंडेंची सुरू आहे। मुंडे म्हणतात की त्यांची आणि बीडची नाहक बदनामी होते। खरोखरच ही नाहक बदनामी आहे का? आणि हो, या 5 मुद्द्यांव्यतिरिक्तही अनेक अडचणीचे मुद्दे मुंडेंसाठी आहेत, पण धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय नेते उपमुख्यमंत्री अजितदादा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, त्यामुळे या दोघांचेही लाडके आहेत धनंजय मुंडे आणि काय होऊ शकतं राज्याच्या राजकारणात पुढे हे काही त्यामुळे सांगता येत नाही। नेहमीप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेला जे काही होईल ते स्वीकारावंच लागेल, पण तुमची मतं काय आहेत? एक सर्वसामान्य नागरिक म्हणून हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? एक प्रामाणिक मतदार म्हणून तुमची नेमकी काय मत आहे? महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये खरोखरच धनंजय मुंडे परत दिसायला हवेत का? तुमची मतं, तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या भावना सगळं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।